अनुवंशिकता म्हणजे काय? हे आपण गेल्या 9वीच्या इयत्ता 9वी मध्ये देखील शिकलेलो आहोत. त्याच्यावरती आपल्याला एक धडा झालेलाच आहे. तरी सुद्धा आपण एकदा पाहूया पुन्हा. अनुवंशिकता म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे जे गुणधर्म असतील, त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. ही संक्रमित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे जे विविध जैविक लक्षणं आहेत, ज्यामध्ये एखाद्या आपल्याला भरपूरदा असं डॉक्टर्स वगैरे म्हणत असतात, की आपण आपला एखादा आजार हा आपल्या पहिल्या पिढीकडून कोणाला आहे का? म्हणजे उदाहरणार्थ मधुमेह यांसारखे आजार असतील किंवा आपल्याला बरेच जण आपल्यासारखे म्हणत असतात, की तुम्ही तुमच्या आई-वडिलांसारखे दिसताय किंवा आजी-आजोबांसारखे दिसताय. हे म्हणजे काय आहे? तर अनुवंशिकता, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जाते. याचा जो सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास केलेला आहे, ते 1886च्या सुमारास ग्रेगर जोहन मेंडेल यांनी हा सगळ्यात पहिल्यांदा याचा शोध लावला अनुवंशिकतेच्या संदर्भात. त्यानंतर 1901 साली ह्युगो द रिस यांनी सुद्धा एक उत्परिवर्तनाचा असा एक सिद्धांत मांडला, की ज्याच्यामध्ये आपण हे जे काही बदल होत असतात, ह्या बदलामध्ये आपल्याला त्याचा जो काही कार्यकारिणी भाव आहे, तो आपल्याला इथे समजतो. त्याचा शोध हा 1901 साली लागला. त्यानंतर 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्यावरती काही प्रयोग त्यांनी करून पाहिले आणि सर्वात पहिल्यांदी हे त्यांनी ही जी गुणसूत्र आहेत, ही जोड्यांच्या स्वरूपात आपल्याला माहिती आहेत आपल्या शरीरामध्ये एकूण 23 जोड्या असतात गुणसूत्रांच्या आणि ही गुणसूत्र ही जोड्यांच्या स्वरूपात आढळतात. हे 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्यांमध्ये पाहिलं सर्वात पहिल्यांदी आणि तिथपासून लक्षात आलं, की जनुकांचं वहन हे या गुणसूत्रांच्या आधारे केलं जातं. त्यानंतर 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड हे 3 शास्त्रज्ञांनी मिळून एकत्रित डीएनए हाच अनुवंशिकतेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, असं त्यांनी शोधून काढलं. त्यानंतर 1961 साली फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनाल या 2 वैज्ञानिकांनी अनुवंश वैज्ञानिकांनी डीएनए द्वारे प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. आता ही जी प्रतिकृती आहे त्याच्या संदर्भात हे जे डीएनए असणार आहे ते जनुकीय संकेत उलगडण्याचं काम करतात. हे तिथून शोधून काढलं आणि त्यानंतर अनुवंशिकतेचा उपयोग हा विविध कारणांसाठी आपण तंत्रज्ञानामार्फत त्याचा उपयोग आपण करू लागलो. याचा आपण नक्की उपयोग कुठे? तर विविध विकृतींचं निदान करण्यासाठी असेल किंवा काही गोष्टींचा प्रतिबंध करण्यासाठी असेल. आता विकृतींच्या निदानामध्ये आपण एक गोष्ट सांगू शकतो, की जो सिकल सेल सारखा आजार आहे, हा सिकल सेल सारखा आजार हा अनुवंशिकतेरित्या येत असतो. म्हणजे काय तर सिकल सेल हा जो आजार आहे, हा आजार हा हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये जे असतं, ज्याच्या मार्फत आपल्याला ऑक्सिजन पुरवठा होत असतो. तर त्याच्यासाठी ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल आणि ज्यांना अॅनिमिया सारखा आजार हा मोठ्या प्रमाणावरती त्याचा प्रादुर्भाव होत असेल, तर त्यांना सिकल सेलचा एक शिकारी म्हणून ओळखलं जातं. त्याबरोबर काही गोष्टींसाठी उपचार करण्यासाठी सुद्धा या डीएनएचा वापर केला जातो. त्यानंतर काही प्राणी संकर किंवा वनस्पती संकर घडवून आणण्यासाठी या प्राणी संकर आपण तोही पाहिलेला आहे, की विविध प्रकारच्या ज्या हायब्रिड जाती आपण पाहतो, तर त्या जाती पाहत असताना आपल्याला ते लक्षात येतं, की वेगवेगळे हायब्रिड जे घटक आहेत, हे घटक तिथे आपल्याला डीएनएच्या स्वरूपात पाहायला मिळतात.
पुढचा भाग आहे की या डीएनएचं कार्य म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा हे गुण संक्रमित होत असतात तेव्हा त्यांची ती प्रक्रिया कशी चालते ते आपल्याला बघायचंय. ते 3 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया चालत असते. एक म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. याबद्दलची आपल्याला अजून काही माहिती घ्यायची आहे. डीएनए मध्ये जी जनुक आहेत ती आरएनएच्या स्वरूपामध्ये जी डीएनए म्हणजे काय तर तो एक प्रथिनांचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे आरएनए आहेत प्रथिनांच्या स्वरूपामधले त्यांच्यापासून सगळे एक हे जे घटक आहेत हे पुढे पुढे जात असतात. आता ह्या डीएनएची जी साखळी आहे त्याच्यामध्ये आरएनएचे वेगवेगळे प्रकार हे निर्माण होत असतात. त्यामधला पहिला आपल्याला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे एमआरएनए. हा जो एमआरएनए आहे हा एमआरएनए हा मुख्यत्वे करून डीएनए पासून जेव्हा वेगवेगळे माहिती बाहेर पडत असते त्यावेळेस तो एक धाग्यासारखं असं काम करत असतो. हा जो रेणू आहे हा काही न्यूक्लिओटाइड्स म्हणजे आपण डीएनए मध्ये बघतो की थायमिन असेल, ग्वानिन असेल वगैरे सारखे जे काही घटक आहेत जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांच्यापासून काही घटकांचा असा पुंजका काय त्याला आपण न्यूक्लिओटाइड्स असं म्हणतो आणि या न्यूक्लिओटाइड्स पासून हा एमआरएनए तयार होत असतो. त्याबरोबर हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्याच्यामध्ये डीएनए मध्ये जे थायमिन असतं म्हणजे हा एक त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड मधला एक घटक आहे. तसा एमआरएनए मध्ये तो युरॅसिल नावाचा एक घटक आहे की जेणेकरून जी डीएनए मधली जी काही माहिती आहे ती मेसेंजर एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए जो माहितीचं संदेश वहनाचं काम करणार आहे आणि त्याच्यापासून हा एमआरएनए हे युरॅसिल मार्फत वेगवेगळे घटक जे आहेत ते तयार करून संदेश वहनाचं काम करत असतो. त्याला आपण ही जी काही एमआरएनए म्हणजे डीएनए पासून आरएनए आणि त्याच्यापासून एमआरएनए तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण प्रतिलेखन असं म्हणतो. त्यानंतर आपण इथे आपल्या लक्षात येईल की एमआरएनए कशा पद्धतीने तयार झालेले आहेत. ही आपली एक पेशी आहे जी पेशी आपण इथे आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये हा एक डीएनएचा एक बंध आहे आणि त्याच्यापासून हा एमआरएनए इथे तयार झालेला आहे आणि हा एमआरएनए जो आहे हा पेशी केंद्रकामध्ये तयार होत असतो आणि तो तिथून बाहेर पडून पेशी द्रव्यामध्ये पेशीच्या केंद्रकामधून पेशी द्रव्यामध्ये तो बाहेर पडत असतो आणि त्यावेळी येताना बाहेर येत असताना तो काहीतरी डीएनए मधील जो काही सांकेतिक संदेश आहे तो घेऊन बाहेर पडतो. आता हा सांकेतिक संदेश जे काही प्रथिना तयार होण्याचे अमिनो आम्ल जे आहे या अमिनो आम्लाकडे तो पाठविला जातो. त्याच्यासाठी काही न्यूक्लिओटाइड्सचा तीनचा संच आपल्याला बघायला मिळतो. इथे बघा तुमच्या लक्षात येईल इथे 3चा जो संच आहे इथे दिसेल तुम्हाला UGC किंवा AUG आणि CAA असे तुम्हाला दिसत असतील आणि याच्यामध्ये हे जे तीनचे गट आहेत या तीनच्या गटांनी तो पुढे पुढे जात असतो. आता हा पुढे पुढे जात असताना ह्याला आपण म्हणतो की ट्रिपलेट कोडॉन हे जे कोड दिलेले आहेत AUGC वगैरे वगैरे ते एकत्रितरित्या तीनच्या स्वरूपामध्ये तयार होत असतात म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना. आपल्याला आनंद व्हायला पाहिजे कारण हे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत आणि यांनी खूप मोठा शोध लावलेला आहे की अशा प्रकारे हे जे अमिनो आम्ल आहेत त्यांचे जे 20 काही प्रकार आहेत आणि त्यांच्यावरती तयार होणारे जे काही कोडॉन आहेत त्यांना आवश्यक असणारे संदेश वहनासाठी आवश्यक जे काही कोडॉन तयार होत असतात त्याचे 20 अमिनो करताचे जे कोडॉन आहेत ते यांनी शोधून काढलेले आहेत हरगोविंद खुराना यांनी. त्यानंतर 1968 साली या हरगोविंद खुराना यांना या शोधाप्रित्यर्थ काही नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचा या नोबेल पारितोषिकाच्या सहाय्याने सन्मान करण्यात आला. हे एमआरएनए हा जो आहे हा एमआरएनए हजारो
अशा कोडॉनच्या स्वरूपामध्ये हा तयार होत असतो आणि त्यांना अमिनो अम्लांना ते पुरवण्याचं त्यांच्या मार्फत mRNA मार्फत हा जो काही संदेश असेल DNA कडचा तो या अमिनो अम्लांना प्रथिनांना पुरवण्याचं काम हा जो करणारा दुसरा RNA चा प्रकार आहे तो म्हणजे tRNA. आता tRNA हा जो आहे हा त्याच्यावरती अँटीकोडॉन तयार करत असतो. इथे लक्षात येईल tRNA हा बघा tRNA जो आहे इथे हा जो आहे हा tRNA आहे आणि हे जे आहे ते अमिनो अम्ल इथे जो ब्ल्यू स्पॉट दिसतोय आपल्याला ते अमिनो अम्ल हा त्याचा एक सगळ्यात वरचा टॉप. आता ही जी रचना आहे ही साधारण टी सारखी आहे tRNA ची. इथे दोन प्रकारचे आपल्याला एकूण एंड्स दिसत असतात ज्याच्यामध्ये डी एंड आणि जे काही एंड्स आहेत डी एंड आणि टी एंड असे जे काही एंड्स आहेत त्याच्यामध्ये यांची रचना विभागलेली आहे. त्याच्याबरोबर हे ट्रिपलेट कोडॉन मगाशी मी म्हटलं वरती इथे की हे जे कोडॉन आपल्याला मिळतात त्याच्याबरोबर हे अँटी कोडॉन सुद्धा इथे तयार होत असतात. ते पण त्यांना आवश्यक असणारे जे काही 3-3च्या गटांनी बघा हा mRNA आहे आणि mRNA वरती जे हे तयार झालेले कोडॉन आहेत त्यांचं जे ट्रिपलेट कोडॉन आहे त्या ट्रिपलेट कोडॉनना अपोजिट अँटी कोडॉन जे त्यांना पूरक असा हा मेसेज पोहोचवण्यासाठी आवश्यक जे कोडॉन असतील ते इथे तयार होत असतात. त्यांचा 3-3चा हा गट आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यावरती हा tRNA तयार होत असतो आणि तो एक एंड त्याचा अमिनो अम्लाला जॉईन केलेला असतो जेणेकरून हा tRNA सर्व माहिती भाषांतरित म्हणजे जे काही मेसेज आलेला आहे तो या कोडॉन वरती तो पाठवू शकेल त्याचं भाषांतरण करू शकेल. म्हणून ही जी काही क्रिया आहे tRNA मार्फत अँटीकोडॉन तयार करण्याची त्याला आपण म्हणत असतो की भाषांतरण. हे जे भाषांतरण म्हणून त्याला आपण म्हणत असतो. त्यानंतर काय आहे की काही त्याच्यामधून पेप्टाइड नावाचे बंध तयार होत असतात काही शृंखला तयार होत असतात आणि हे काम करण्यासाठी जे जो आपण RNA वापरत असतो त्याला rRNA असं म्हटलं जातं. जो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट हे जे एक एक ट्रिपलेट आहे हे ट्रिपलेट घेऊन पुढे 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 एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे असा येत असतो. ही जी क्रिया आहे तिला आपण स्थानांतरण असं म्हणत असतो. म्हणजे पूर्ण एक mRNA असेल त्याच्यावरून हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे हा पुढे 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 जात असेल आणि त्याच्याबरोबर हा tRNA सुद्धा असणारे असे सगळे घटक जे आधी प्रतिलेखन होईल त्यानंतर भाषांतरण होईल म्हणजे तो RNA वरती mRNA वरती तो सगळा मेसेज जो आहे तो पूर्ण भाषांतरित केला जाईल आणि तोच मेसेज जो आहे हा एका mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुढे पुढे नेला जाईल. ही जी सगळी क्रिया आहे त्याला आपण पुढे पुढे नेण्याच्या क्रियेला आपण म्हणणार आहोत स्थानांतरण. ही एकंदरीत जी सर्व क्रिया आहे ही फार गुंतागुंतीची असते आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये विविध काही प्रथिनं आहेत की जी याच्यावरती सर्व प्रकारे नियंत्रण करत असतात. आणि म्हणून ही जी गुंतागुंतीची प्रक्रिया जी होत असते त्याच्याबरोबर याच्यामध्ये काही न्यूक्लियोटाइड्स जे आहेत म्हणजे हे जे घटक आहेत या घटकांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की काहीतरी थोडासा बदल झालेला आपल्याला कधी कधी अचानकपणे बदल होतो. म्हणजे हे जे अँटीकोडॉन्स तयार होणं कोडॉन तयार होणं याच्यामधून अचानक काही बदल जर झाला एक छोटासा कधी कधी लहान बदल होऊ शकतो तर कधी कधी काही मोठे बदल सुद्धा होत असतात. आता हे जे बदल आहेत होणारे त्याच्यामध्ये त्याला आपण उत्परिवर्तन असं म्हणतो. म्हणजे हा जो लहानसा कोणता बदल असेल तर हा उत्परिवर्तन म्हणून ओळखला जातो. मगाशीच मी तुम्हाला सिकल सेल अॅनिमियाचं उदाहरण दिलं होतं जे अनुवंशिक एक आजार म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा मधुमेह आहे थायरॉइड आहे यांसारखे अनेक आजार आहेत
की जे आपल्याला अनुवंशिकतेने जास्ती प्रमाणात होऊ शकतात. म्हणून आपण कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला नेहमी डॉक्टर्स विचारत असतात की तुमच्या आजीमध्ये आहे का, किंवा तुमच्या आईला मधुमेह आहे का, किंवा घरामध्ये कुणाला आहे का, जे जेणेकरून आपल्या डीएनए मध्ये त्या आजाराचे सगळे जे काही गुणसूत्रांमध्ये ते जी जनुक आलेली असतील त्यांच्या मार्फत हे घटक हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात. जे आता आपण पाहिलं त्या प्रोसिजरने ते पुढे पुढे जात असतात. परंतु उत्परिवर्तन हा मानवाचा किंवा कोणत्याही सजीवाला आवश्यक अशीच गोष्ट आहे, हे आपण डार्विनच्या सिद्धांतामध्ये पाहिलेलंच आहे. कारण उत्परिवर्तन झाल्याशिवाय आपल्यामध्ये जे काही बदल होत असतात, वेगवेगळ्या बदल, जे चांगलेही बदल होत असतात आणि काही वाईटही बदल होत असतात, ज्याच्यामुळे काही आपल्याला विकृती निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये काहीही आजार आहेत, तर काही चांगले बदल जे आहेत, जे आपल्याला नैसर्गिकरित्या निवडीचे, म्हणजे जे निसर्गाशी लढू शकले नाही, ते शेवटी मृत्युमुखी पडणार आहेत. म्हणून सातत्याने आपल्यामध्ये बदल करणं हा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे आणि आपण सगळेच जण एकंदरीत त्याच एक समर्थन करत असतो. पुढचा भाग आहे तो म्हणजे उत्क्रांती. त्याआधी मी तुम्हाला अजून काही गोष्टी म्हणजे पुढे आपोआप ते येणारच आहे की नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला माहितीये की आपल्या शरीरामध्ये आंत्रपुच्छ हे आहे, जे होऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीराला त्याचा काही खरं तर उपयोग नाही. आंत्रपुच्छ हे जे आहे हे खरं तर रवंथ करणारे जे काही प्राणी आहेत त्यांना ती आवश्यक तो घटक आहे. परंतु तरीही तो सजीवांच्या काही जी काही रचना आहे त्यांच्या मार्फत तो आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्या काही अवयवांची आपल्याला आवश्यकता नसताना सुद्धा, म्हणजे किंवा आपल्या शरीरामध्ये माकड हाड आहे वगैरे वगैरे असे अनेक घटक आपल्या शरीरामध्ये देखील आहेत. असे प्रत्येक सजीवांमध्येच काही ना काही घटक आपल्याला पाहायला मिळतात. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाशपणे होणारा जो काही बदल आहे तो म्हणजे उत्क्रांती. आता कोणालाही जर एक आपला विकास साधायचा असेल, उत्क्रांती साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ही जी प्रक्रिया आहे ही हळूहळू एकाच दिवशी न होता ती अत्यंत सावकाशपणे हळुवारपणे होणारी अशी प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये साधारण आपण नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत डार्विनचा मांडतो त्याच्याबरोबरच आपण पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सजीव काही हजारो लाखो वर्षांपूर्वी इथे जन्माला आलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही विविध पिढ्यांमध्ये जे काही वेगवेगळे नव्या जाती निर्माण होत असतात आणि वेगवेगळे त्यांच्या शरीरामध्ये जे काही बदल होत असतात, तीच म्हणजे एकंदरीत उत्क्रांती. आणि या आपल्या पृथ्वीवरती काही अब्ज वर्षांपासून वेगवेगळे जीव हे निर्माण झालेले आपल्याला आपल्या ऐकिवात आहे, किंवा आपण त्याच्याबद्दलचा इतिहास हा जाणून घेत असतो. आता ही जी सगळे वेगवेगळे जे सजीव निर्माण झाले, तर यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी ही जी रचना आहे ती अत्यंत साध्या प्रकारची आहे. म्हणजे सगळ्यात आपल्याला पहिल्यांदी माहिती आहे, आपण अगदी आज आपल्याला भरपूर मोठमोठी झाडं असतील किंवा कोट्यावधी प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आकारांनी ते वेगवेगळे असतात, रंगांनी वेगवेगळे आहेत. प्रत्येकामध्ये विविधता आहे. प्रत्येक प्रदेशानुरूप ते वेगवेगळे असतात. काही अगदी सूक्ष्म प्राण्यांपासून ते अगदी मानवापर्यंत अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा अगदी छोटस शैवालपासून ते अगदी मोठ्या वडाच्या झाडापर्यंतचे असे, म्हणजे एकपेशीयापासून बहुपेशीय पर्यंतचे असे जे काही वेगवेगळे जाती आपल्याकडे पृथ्वीवरती तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता हे सगळे जे घटक आहेत यांना सगळ्यांनाच हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणीच हे सजीव आपल्याला आढळताना पाहायला मिळतात. आता ही जी सर्व उत्पत्ती आहे त्याच्याबरोबर काही विविध सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास असा काही सिद्धांत मांडला गेला. आता उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे, तर काही
काळानंतर एकपेशीय सजीवांची जशी निर्मिती झाली, सर्वात पहिल्यांदी अगदी जलचर जलीय वनस्पती किंवा जलचर प्राणी हे जे तयार झाले, त्याच्यानंतर एकपेशीय सजीवांची जी निर्मिती झाली, त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये थोडे थोडे हळूहळू बदल होत गेले आणि हे हळूहळू जे बदल होत गेलेले आहेत त्यांच्या मार्फत काही मोठे मोठे किंवा अधिक जटिल असे सजीव तिथे निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. आपल्याकडे साधारणतः 300 कोटी वर्षांचा असा आपल्याला इतिहास हा बघायला मिळतो, ज्यांच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे सजीव पाहतो आणि त्यांच्यामध्ये विविध प्रकारची रचना भिन्न, त्यांची रचना भिन्न पाहायला मिळते, त्यांचं कार्य भिन्न प्रकारचं पाहायला मिळतं आणि पूर्वजांपासून त्यांच्या अगदी त्यांच्या विविध जे काही विकास त्यांच्यामध्ये घडत गेलेला आहे, म्हणजे प्राण्यांमध्ये असेल किंवा वनस्पतींमध्ये असेल, तो एकंदरीत आपण त्याला उत्क्रांती असं म्हणतो. आता या उत्क्रांतीचे अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात, की जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये आपण काही घटक इथे पाहणार आहोत. उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये पहिला जो पुरावा आहे त्याला आपण बाह्यरूपकीय पुरावा असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये इथे तुम्हाला आता पाहायला मिळतंय की प्राण्यांची इथे इथे काही प्राणी दाखवलेले आहेत बघा. याच्यामध्ये प्राण्यांच्या तोंडाची रचना बघा साधारण सारखीच आहे, किंवा त्यांची डोळ्यांची रचना, त्यांच्या कानांची रचना किंवा त्यांच्या अंगावरती असणारे दाट केस हे सुद्धा आपल्याला सारख्याच प्रकारचे पाहायला मिळत आहेत. त्याबरोबर काही वनस्पती सुद्धा आहेत तिथे, की ज्या वनस्पतींची पानांची रचना बघितली, म्हणजे पानांच्या रचना म्हणजे त्यांचा नुसता आकार नाही पाहायचाय, तर त्याबरोबर त्यांच्या आतमध्ये असणारा त्यांचा शिराविन्यास किंवा त्यांचा देठ, पानांचा देठ किंवा त्यांची आतली असणारी जी विविध प्रकारची रचना आहे, ती रचना हे काही प्रत्येक वनस्पतीमध्ये काही वैशिष्ट्य स्वरूपामध्ये ते आढळतात आणि यावरून त्यांच्यामध्ये काही गट पडलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्यावरून आपण असं सांगू शकतो की या सर्व प्राण्यांचे किंवा या सर्व वनस्पतींचे जे काही उत्क्रांतीसाठी जे काही पूर्वज आहेत त्यांचे ते सारखेच असू शकतात, असं आपण त्याच्यावरून निश्चितपणे सांगता येईल. म्हणजे बाह्य रूप नुसतं बाह्य जे काही घटक आपण पाहून सुद्धा याच्यामध्ये काही आपण ठरवू शकतो. ज्याच्याबरोबर अजून दुसरा जो पुरावा आहे तो म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावा. शरीरशास्त्रीय पुरावा म्हणजे काय, तर शरीरामधले विविध जे घटक आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांचे पूर्वज सुद्धा सारखे असतील का हे आपल्याला आता पाहायचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला इथे काही गोष्टी दाखवलेल्या आहेत, की मानवाचा हात इथे आहे, त्याच्यानंतर मांजरीचा पाय इथे दाखवलेला आहे, त्यानंतर वटवाघळाचा चर्मपर म्हणजे जो खर तर तो त्याचा पंखच आहे, पण त्याच्यासाठी तो स्किन असलेला असा चर्मपर आहे, किंवा त्याच्यानंतर देवमाशाचा पर आहे इथे दाखवलेला. असे वेगवेगळे वेगवेगळ्या हाडांची रचना वेगवेगळ्या सजीवांच्या इथे दाखवलेली आहे. त्याच्यामधले जर आपण काही घटक जर बघितले, त्यांचे हे सांधे जे सगळ्यांमध्ये बघा सारखेच आपल्याला पाहायला मिळतात, किंवा इथली असणारे मनगटाचा हा जो मनगटाचा भाग आहे तो इथे सुद्धा आहे, या वटवाघळाच्या चर्मपराला सुद्धा आहे, देवमाशाच्या पराला सुद्धा आहे. म्हणजे सर्व ठिकाणी हे आपल्याला हे जे घटक आहेत हाडांची जी जोडणी आहे किंवा रचना आहे ती आपल्याला सारखीच पाहायला मिळते. म्हणून आपण नक्की असं म्हणू शकतो की हे जे पूर्वज आहेत या सगळ्यांचे हे सारखेच आहेत. म्हणून त्याच्याकडे आपण जरा जास्ती करून हे निर्देशित करत असतो की सगळ्यांचेच जे काही पूर्वज आहेत हे साधारणपणे सारखे असू शकतात. त्यानंतर तिसरा जो पुरावा आहे ते म्हणजे अवशेषांगे. हा भाग आपण फक्त बघूया आता इथे आपल्याकडच्या वेळेनुसार. अवशेषांगे म्हणजे काय, की सजीवांमध्ये जेव्हा काही निरुपयोगी इंद्रिय जी असतील, मगाशीच मी म्हटलं की आंत्रपुच्छ म्हणजे ज्याला आपण
जे आपल्या पोटामध्ये उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं, इथे आपल्याला त्याची आकृती दाखवलेली आहे. मोठं आतडं आणि त्याला ते जॉईंट असतं खालच्या बाजूला. असे अनेक निरुपयोगी इंद्रिय प्रत्येक काही ना काहींच्या शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांना आपण म्हणतो अवशेषांग. म्हणजे अवशेषांग हे खरं हे आंतरपुच्छ हे अवशेषांग जे आहे हे खरं तर आपल्यामध्ये नसून फक्त हे आपल्याला रवण करणाऱ्या प्राण्यांमध्ये बघायला मिळतं, परंतु ते आपल्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपले पूर्वज आणि त्यांचे पूर्वज हे थोड्या प्रमाणात सारखेच असणार आहेत. किंवा काही अशी ज्ञानेंद्रिय आहेत किंवा काही अपूर्ण वाढ झालेले सुद्धा असं आपल्याला पाहायला बघायला मिळतं, की काहींची अपूर्ण वाढ झालेली असेल आणि त्यांच्यापासून सुद्धा ते अवशेषांग म्हणून निर्माण झालेले असतील किंवा काही परिस्थितीमध्ये ते तेव्हा आवश्यक होते असतील किंवा आपला आदिमानव जर पाहिला तर तो कच्चं मांस किंवा कच्चंच अन्न खात होता. जेव्हा त्याला जेव्हा अग्नीचा शोध लागला त्यावेळेस त्याने तो भाजून खाण्याचं वगैरे वगैरे असं सुरुवात केली. परंतु त्यावेळेस आपल्याला कदाचित अक्कलदाढांची गरज भासत होती असेल. परंतु आता आपण सगळेजण हे पूर्ण शिजवलेलं अन्न खात असतो, त्यामुळे आपल्याला तशी अक्कलदाढांची कोणतीही गरज आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या जबड्यामध्ये असणाऱ्या अक्कलदाढा ज्या आहेत त्या मात्र आता तो निरुपयोगी असा म्हणजे अवशेषांग म्हणून आपल्या शरीरामध्ये तो आहे. त्याबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारं माकड हाड जे गुदद्वाराच्या थोडंसं वरच्या बाजूला असतं. माकड हाड हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा कानांचे स्नायू हे दोन्ही घटक हे साधारण माकडांमध्ये असणारे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपले माकड हे आपले पूर्वज आहेत असं आपण म्हणत होतो. आणि त्यानुसार हे कानांचे स्नायू सुद्धा माकडांना त्यांचे कान हलवण्यासाठी उपयुक्त येतात किंवा जिथे शेपूट असते माकडांना त्या ठिकाणी हे माकड हाड आहे ऍक्च्युली. परंतु आपल्याला मात्र ते तसं वापरावं लागत नाही किंवा आता आपली शेपूटही काही कालावधीनंतर गळून गेलेली आहे. त्यामुळे हे माकड हाड फक्त आपल्या शरीरामध्ये एक अवशेषांग म्हणून तिथे आपल्याला मिळत आहे म्हणजे पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे पुराजीव विषयक पुरावे, ज्याच्यामध्ये आपण जीवाश्म विज्ञान असं सुद्धा त्याला आपण म्हणतो, की जे कोट्यावधी वर्षापूर्वी जेव्हा मोठे मोठे काही जे ज्वालामुखी असेल किंवा भूकंप झालेले असतील, असे जे काही वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवरती आल्या असतील, पृथ्वीच्या असे अनेक काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत यापूर्वी आणि त्यामुळे अनेक पृथ्वीवरती आढळणारे जे पहिले काही सजीव होऊन गेले, जे कोट्यावधी वर्षांपूर्वी होते, परंतु ते या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे ते गाडले गेले जमिनीमध्ये आणि त्यांचे जे अवशेष आहेत ते तिथेच सुरक्षित राहिले. त्याला आपण म्हणतोय की जीवाश्म इंधन. आणि त्यांचे आपल्याला काही इथे इमेजेस जे काही पिक्चर्स आहेत ते इथे दाखवलेले आहेत बघा, की काही इथे माशांचे किंवा काही यांचे पाय आहेत व इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांचे आपल्याला इथे चित्र बघायला मिळतात. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. धन्यवाद.